नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 4 ने एक बार फिर अपनी तेजी का परिचय देते हुए जबरन चोरी के 2 मामलों का खुलासा किया है। पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर उनके कब्जे से लाखों रुपयों का सामान बरामद किया है। गिरफ्तार आरोपियों में मोहम्मद सरफराज उर्फ सैफू, अयान अली, रिजवान अली और शेख सोहेल उर्फ बिट्टू शामिल है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी, जिसके बाद टीम ने जाल बिछाकर आरोपियों को धर दबोचा। तलाशी के दौरान आरोपियों के पास से 5 ग्राम का सोने का लॉकेट, वारदात में इस्तेमाल की गई बाइक, एक धारदार चाकू, 2 मोबाइल फोन और नकदी समेत कुल 1,81,400 रुपए का सामान बरामद किया है। जांच में सामने आया कि आरोपी इमामवाड़ा और अजनी थाना क्षेत्र में दर्ज 2 अलग-अलग अपराधों में शामिल थे। पुलिस ने दोनों मामलों का सफलतापूर्वक खुलासा कर दिया है। फिलहाल आरोपियों को मेडिकल जांच कर उन्हें आगे की कार्रवाई के लिए इमामवाड़ा पुलिस के हवाले कर दिया गया है। नागपुर में लगातार हो रहे इस तरह की कार्रवाई से अपराधियों में खौफ का माहौल देखने को मिल रहा है। डिलिव्हरी बॉय या इमामवाडा एरियात जात असताना त्याला 3 लोकांनी बिना नंबरच्या गाडीने अडवले आणि त्याच्याकडून मोबाईल आणि त्याच्या जवळचे पैसे हिसकावून नेले. त्याच्यानंतर त्याच दिवशी अजनी एरियात पण त्यांनी एखाद्याचं चेन स्नेचिंग जबरी चोरी केलेली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल होते. आमचे जो क्राईम युनिटचे PSI API बारंगे आणि PSI अरवेली यांचे दोन्ही टीमचे आपापले अंमलदार सह पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा आणि घटनेचे अनालिसिस केले. त्या अनुषंगाने संशयितांना ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता दोन्ही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. 2 ताजबागचे मुलं आहेत आणि एक ताजबागचं आहे, 2 हसनबागचे आहे. अयान अली आणि सरफराज हे 2 हसनबागचे आहे आणि बिट्टू नावाचा एक ताजबागचा आहे. असे 3 आरोपींना अटक करण्यात आले आणि मुद्देमाल जप्त करून आणि गुन्ह्यात वापरलेलं जे ब्ल्यू कलरचा ऍक्टिव्ह आहे ते पण ताब्यात घेऊन इमामवाडाला पुढील तपासकामी दिलेले आहे. बरोबर आहे. मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल साहेब यांचे तर प्रत्येक गोष्टी अशा ज्या होतात त्याचे सिरियसनेसपणे आम्हाला सूचना देतात. तसेच जॉईंट CP सर आणि ऍडिशनल CP क्राईम श्री दाभाडे सर, तसेच आमचे अग्रवाल सर DCP आणि अभिजित पाटील ACP सर यांचे अशा ज्या घटनेच्या बाबतीत वारंवार आम्हाला ब्रीफ करतात. त्या अनुषंगाने आम्ही हे खालच्या अधिकारी अंमलदार ब्रीफ करून आम्ही स्वतः याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन या जे घटना उघडकीस आणलेल्या आहे आणि या 3 आरोपींना अटक ताब्यात घेऊन पुढील तपास कामी मुद्देमाल सहित इमामवाड्याला दिलेले. बरोबर आहे. जुवेनाइल असताना त्यांच्यावर 2 आरोपीवर गुन्हे आहे. हसनबागचा एक अयान अली आणि दुसरा सरफराज हसनबागचा. त्या दोघांवरती पूर्वी जुवेनाइल असताना पासूनचे आतापर्यंत चोरी, मारामारी आणि चेन स्नेचिंग अशा प्रकारचे गुन्हे आहेत.